जय श्रीराम. रामविजय ग्रंथातील अध्याय पहिला. वाल्मिकी रामकथा सांगती. श्रीधर कवी रचित आपण हा पाहणार आहोत. विष्णूने मत्स्य, कश्य, वरह, नृसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण आणि बौद्ध असे 9 अवतार स्वधर्म रक्षणासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी घेतले. 7वा अवतार प्रभू रामचंद्रांचा. महर्षी वाल्मिकी ऋषींनी वर्णिलेले रामचरित्र फार रसाळ आणि सर्वत्र प्रसिद्ध आहे. ते रामचरित्र श्रीधर कवीने ओवी प्रकृत भाषेत अतिशय गोड असे लिहिले आहे. श्री रामविजय ग्रंथाची सुरुवात मंगल चरणांनी केली आहे. मंगलमूर्ती श्री गणेशा, तुला मनोभावे नमस्कार करतो. तू विघ्नहर्ता आहेस. तुझ्या कृपेने सर्व कार्य सिद्धीत जातात. हे श्री रामविजय कथालेखन तुझ्या कृपेने सिद्धीत जावो. ही वाग्वे देवी सरस्वती आंबे, तुझी कृपा झाल्यावर पडतमूर्खाचेही महापंडित होतात. तूच बुद्धी सामर्थ्य देणारे आहेस, म्हणून तुला आमचे वंदन असो. नंतर देव, गुरु, यक्ष, गंधर्व, संत, कवी यांना वंदन करून हे मंगलचरण संपविले आहे. वाल्मिकी ऋषींनी रचलेल्या रामायणाचा विस्तार शतकोटी आहे. ते अनेक सुरस कथांनी आणि प्रभुरायांच्या लीलांनी भरलेले आहे. वाल्मिकी ऋषी हे पूर्ववयात फार पापी होते, पण श्रीराम नामाच्या जपाने ते पापमुक्त होऊन त्रिभुवनास वंद्य झाले. नारद मुनींच्या वरदहस्ताने रामकथा वर्णनाचे सामर्थ्य त्यांच्या वाणीत आले. त्यांनी गायलेल्या रामायणाच्या आधारे हा रामविजय ग्रंथ श्रीधर कवीने रचला आहे. वाल्मिकी ऋषी नामप्रतापाने कसे मुक्त झाले ती कथा अद्भुत आहे. वाल्मिकी हा एक ब्राह्मणाचा मुलगा होता. लहान वयातच त्यांना दुर्जनांचा सहवास लागून तो दुराचारी बनला. तो कोळ्यांच्या संगतीने वाटमाऱ्यांचा धंदा करू लागला. त्याचा काळ चोर, दरोडेखोर यांच्या संगतीत जाऊ लागला. कोणतेही दुष्ट कृत्य करण्याचे त्याला भय वाटेना. लोक त्याला वाल्या कोळ्याशी म्हणू लागले. त्याला कोणी जवळ येऊ देनात. तेव्हा तो आपला गाव सोडून अरण्यात सहकुटुंब जाऊन राहिला. या अरण्यात प्रवाशाच्या जाण्या येण्याचा रस्ता होता. या रस्त्यावर तो रात्रंदिवस दबा धरून प्रवाशांवर हल्ला करून त्यांना ठार करी. त्यांच्या जवळची चीजवस्तू हिरावून घेई. असा त्याचा क्रम चालू झाला. त्याने किती जरी जीवाचा नाश केला त्याची गणना नव्हती. त्याचे मुलगेही मोठे झाले, परंतु त्याच्या दुष्टकर्मात फरक पडला नाही. आता तो म्हातारा झाला, तरीही त्याचे दुष्ट कृत्य किंचितही कमी झाले नाही. एके दिवशी म्हातारा वाल्या नित्याप्रमाणे दबा धरून शिकारीची वाट पाहत बसला होता. त्याच वाटेने नारद मुनींची स्वारी काही ऋषीमंडळी सह आली. नारद मुनी जवळ येताच शस्त्र उगारून वाल्या त्यांच्या अंगावर धावला आणि म्हणाला, रे बटुकड्यानो, कुठे चाललात? उभे राहा आणि जवळ असेल ते माझ्या स्वाधीन करा, नाहीतर प्राणाला मुकाल. तेव्हा नारदांनी त्या वाटमाऱ्याकडे पाहिले. ते म्हणाले, वालोबा, आम्ही गरीब ब्राह्मण, आमच्याकडून तुला काय मिळणार आहे? ही विना, या चिपळ्या, याचा तुला काय उपयोग आहे? आम्हाला मारून उगाच पातकाचा भर टाकू नकोस. तू आजपर्यंत जी पातके केली आहेस त्याची शिक्षा यमधर्माजवळ गेल्यावर तुला भोगावी लागणार आहे. तू आजवर असंख्य पापे करून खूप संपत्ती मिळवली असतील. त्या धनाचे वाटकरी होण्यास बायका मुले तयार आहेतच, पण तुझ्या पापाचे वाटकरी होण्यास कोणी तयार होणार नाहीत. तुझे आयुष्य आता संपत आले आहे. तू मेल्यावर तुला नरकात जाण्याची पाळी येईल. त्या यातनेतून सोडविणारा कोणी आहे का रे? त्यावेळी तुझी बायका मुले, आप्तमित्र तुला त्या यातनेतून सोडवण्यास येतील का? तुझ्या पातकांचा कोणी भागीदार होईल काय? जा, त्यांना विचारून ये. तू परत येईपर्यंत आम्ही येथून मुळीच हलणार नाही, याची खात्री बाळग. नारदाच्या त्या बोलण्याचा परिणाम वाल्याच्या मनावर झाला.
त्याची बुद्धी पलटली. तो धावत आपल्या घरी गेला. त्याने आपल्या बायकोला मुलांना जवळ बोलवले. तो म्हणाला, मी आजपर्यंत जे धन मिळवले ते पाप करून मिळवलेले आहे. या धनाचे भागीदार होण्यास तुम्ही तयार आहात का? तसेच मी आजपर्यंत जी पातकी केली त्याचे तुम्ही वाटेकरी व्हाल काय? वाल्याचा हा प्रश्न ऐकून त्याची बायको आणि मुलांच्या कानावर हात ठेवली. ती सर्वजण म्हणाली, तुम्ही जी संपत्ती कमवून घरी आणली ती आम्ही घेतली. ती मिळवण्यासाठी पापे करण्यास आम्ही तुम्हाला सांगितले नाही, म्हणून त्याचा दोष आमच्याकडे नाही. तुमची पापे तुम्हास ठाऊक, त्याचे फळ आम्ही काय म्हणून भोगावे? म्हणून आम्ही तुमच्या पातकांचे वाटेकरी होणार नाही. तुम्ही केलेले पातकांचे प्रायचित्त तुम्हीच भोगा. असे बोलणे ऐकताच वाल्या कोळ्याला वाईट वाटले. तो सद्गदित झाला. त्याचे हृदय भरून आले. तो खिन्न होऊन धावत नारदाकडे आला आणि त्याने नारदाचे पाय धरले. त्याचे पाय आपल्या अश्रूंनी भिजवले आणि तो हात जोडून उभा राहिला. तो करुण वाणीने नारदांना म्हणाला, महाराज, तुम्ही सांगितलेले तेच खरे आहे. मी तुम्हाला शरण आलो आहे. मला या पापातून मुक्त होण्याचा मार्ग सांगा. मी तुमचे वचन आमरण पाळीन. माझ्यावर दया करा. वालोबास खरोखरच उपरती झाली. ते ओळखून नारद त्यांना म्हणाले, वाल्या, भिवू नकोस. यातून तू मुक्त होशील. तुला मी एक दिव्य मंत्र सांगतो. तू तो सतत जपत राहा. तो मंत्र अगदी सोपा आहे. राम ही 2 अक्षरे रात्रंदिवस तुझ्या मुखातून उच्चारित राहा. पापातून मुक्त होशील. असे म्हणून त्यांनी वाल्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून तेथून ऋषीसह निघून गेले. वाल्या त्या ठिकाणी राम राम उच्चार करू लागला. ध्यानस्थ बसून त्याचा जप सुरू झाला. तो देहभान विसरला. भूक तहान पळून गेली. रामनाम स्मरणात तो रंगला. त्याला कैक वर्ष झाली. अंगावर मोठे वारूळ वाढले. त्याच्या हातातील सुकल्या काठीचा वृक्ष होऊन त्याला पाने फुटली. पुढे काही काळाने नारदमुनी त्या ठिकाणी पुन्हा आले. यावेळी मंद मंद असा रामनामाचा ध्वनी त्यांच्या कानावर येऊ लागला. ते उत्सुकतेने इकडे तिकडे पाहू लागले. तो एका वारुळातून हा ध्वनी येत आहे असे त्यांना लक्षात आले. त्यांना नवल वाटले. त्यांनी ते वारूळ उकरले. पाहतात तो वाल्या. तो दिव्य तेजाने चमकत होता. रामनामाच्या जपामुळे त्याची सर्व पातके नष्ट झाली होती. नारदाला पाहताच त्याने साष्टांग नमस्कार घातला आणि तो म्हणाला, हे सद्गुरू, मी आता यापुढे काय करावे? नारद म्हणाले, तुझी पातके रामनामाने नष्ट झाली आहेत. तू आता त्रिकला ज्ञानी ऋषी झाला आहेस. आजपासून काही वर्षांनी श्री विष्णू दशरथ राजाच्या पोटी अवतार घेणार आहेत. तो राम अवतार होय. त्यांचे चरित्र तू लिही. रामाचे चरित्र तू भविष्यवाणीने वर्णन करशील तसे राम आपले वर्तन करतील. तुझा ग्रंथ त्रिभुवनात वंद्य आणि अपूर्व होईल. असे सांगून नारद मुनी निघून गेले.